वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका। सतत कर्तव्य करीत रहा। आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल। उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही। जीवनात चढ उतार हे येतच असतात। नेहमी हसत राहा। असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही। अहंकारापासून सावध राहा। जितके एखाद्या पिसळलेल्या मित्रापासून असतात। प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या। प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे। म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा। तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल। कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्ट करून घेऊ नका। मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा। तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल। स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा। त्याला रिकामे राहू देऊ नका। जीवन गांभीर्याने जगा। तुमच्या समोर आत्मोन्नती तिचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे। बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिलात तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल। धैर्य व आशा बाळगण्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल। तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा। सगळ्यांचे डोळे बंद, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर। आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे। येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचे। येणारा श्वास हा कसा येतोय आणि जाणारा श्वास हा कसा जातोय। इमॅजिन करा, घरातून स्कूलपर्यंत येईपर्यंत तुम्ही काय काय केलं। ज्यावेळेस आपण श्वास घेतो, ज्यावेळेस मेडिटेशन करतो, त्यावेळेस आपण अंतर्मनाशी जोडला जातो। ज्यावेळेस श्वास आपण आत घेतो त्यावेळेस आपल्या संपूर्ण माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह विचार जातात आणि ज्यावेळेस श्वास आपण सोडतो त्यावेळेस निगेटिव्ह विचार बाहेर पडतात। कोणतीही हालचाल न करता जे लहानपणी आपण खेळ खेळला होता स्टॅच्यू त्या पद्धतीने शांत बसायचे। 5 मिनिटासाठी फील करायचे।
हाताचं एकमेकांना घर्षण करा, रफ करा. आपले दोन्ही हात डोळ्यांवर फिरवा आणि डोळे उघडा. वारंवार करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका. कर्तव्य करीत राहा. आजही पुढे थांबू नका जो प्रयत्न ध्येय प्राप्त होत नाही. पुढे जीवनात चढ-उतार येतच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. अहंकारापासून तितके सावध राहा जितके एखादा पिसाळलेला कुत्र्यापासून असता. प्रतिक्षणाचा व समूचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग पारंगत आहे आणि काळ पुढे जात आहे म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला असतो हे ध्येय गाठू शकाल. कोणत्या तरी गोष्टीसाठी स्वतःची कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात ठेवा. त्याला रिकामे राहून देऊ नका. जीवन गंभीराने जगा. तुमच्या समोर आत्मनियतीचे महाकार्य आहे आणि ते फारच थोडा. बस खाली. पुढे सावधपणे जर तुम्ही या गोष्टी बिलकुल नाईलाज तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि बस खाली. वाच. धैर्य व आशा बाळगल्यास जीवनातील सर्व प्रसंगाशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आहेत आणि या एकाकी प्रयत्नामुळेच ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहेत. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या अंतरात्माची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्याला आंतरिक सुखाने ते नेहमी प्रफुल्लित. स्टार्ट द मेडिटेशन. सगळ्यांचे डोळे बंद. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर. कोणतीही हालचाल न करता आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. येणारा श्वास हा कसा येतोय आणि जाणारा श्वास हा कसा जातोय यावर आपलं ध्यान लावायचं आहे. कोणत्याही प्रकारची हालचाल न करता श्वासावर लक्ष केंद्रित करा. ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपल्या पूर्ण माइंडमध्ये एक पॉझिटिव्ह विचार जातात आणि ज्यावेळेस श्वास सोडतो त्यावेळेस निगेटिव्ह आपल्या माइंडमध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत ते बाहेर पडतात. शरीराची हालचाल न करता मनामध्ये जे काही विचार येत आहेत ते येऊ द्यायचे आणि जे काही जाणारे विचार आहेत
ते जाऊ द्यायचे. टीचर आर्याला रजिस्टर घेऊन खाली पकडलं ग्रंथालय. सगळ्यांनी 10 मिनिटासाठी आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा, कोणतीही हालचाल न करता. सगळ्यांनी इमॅजिन करायचे घरातून निघल्यापासून की आत्ता मधल्या सुट्टीपर्यंत आपण काय काय केलं. हाताचं एकमेकांना घर्षण करा, रफ करा आणि आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर फिरवत असताना आपले डोळे ओपन करायचे. कारण अनंत आहे वारंवार प्रयत्न करावा, सतत प्रगतीच्या दिशेने पाऊल टाका, सतत कर्तव्य करीत राहा. आज नाही तर उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणजे मला हे वाक्य खूप आवडलं, कारण आपण प्रयत्न केला तरच आपल्याला यश मिळतं. आपण आणि प्रयत्न केला तरच यश मिळतं. आपण कोणतंही ध्येय ठेवलं त्याच्या मागं प्रयत्नाचा हात असतो. आपल्याला जर यश पाहिजे असेल तर आपण पहिले प्रयत्न संधीचा उपयोग करून घ्यावा. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे. काळ वेगाने पुढे जात आहे म्हणून आपलं संपूर्ण आत्मबळ कामाला लागलं पाहिजे. तेव्हा स्वतःचे ध्येय गाठू शकाल. हे वाक्य आहे ना टीचर, मला यासाठी आवडलं की प्रत्येक क्षण आहे ना खूप महत्त्वाचा आहे. जो वेळ जर आम्ही आता जर गमावला तर आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही. हाच वेळ जर आम्ही अभ्यासामध्ये जर काही करिअरमध्ये काही करायचं असेल, काही बनायचं असेल तर हा वेळ अभ्यासासाठी घालावा असं मला वाटतं. आणि हे वाक्य खूपच छान आहे, मला खूप आवडलं. जाणा व विश्वास करा की तुम्ही जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती आहात. प्रसन्न राहण्याचे 2च उपाय आहेत, स्वतःची आवश्यकता कमी करणे आणि परिस्थितीशी ताळमेळ बसणे. प्यार और सहकार से भरा पूरा परिवार ही धरती का स्वरूप होता है. Man is not the slave of circumstances, he is the creator, controller and master of things. जो जैसा सोचता है वो करता है, वो वैसा ही बनता है. थोर व्यक्ती हे सदैव एकाठी वाटचाल करीत आले आहेत आणि या एकेकी प्रयत्नामुळे ते फारच दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीनेपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहे. याकरिता त्यांचा केवळ स्वतःच्या अंतर्मनाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्याला सुखानेच ते नेहमी प्रफुल्लित झाले आहेत. दुसऱ्यांनी येऊन आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या दुःखामध्येच त्यांनी आपल्याला आश्रय शोधला आहे. एकटेपणा हे जीवनातील परम सत्य होय, परंतु एकटेपणापासून घाबरणे, त्याग करणे, कर्तव्य वाचून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्याला स्वतःच्या अंतर्गत लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या श्रेष्ठत्व शक्तींना प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी आपण असे मानले की आपल्याला एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले, तर काय तुम्ही या गोष्टीचा उहापोह करीत राहणार? त्या कष्ट
अप्रिय प्रसंगांना विसरून जा आणि स्वतःच्या मनाला शुभकामांमध्ये केंद्रित करा. चिंतेपासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम उपाय दुःखांना विसरणे हाच आहे. आमचे कुणी ऐकत नाही, दुसऱ्यांना सांगून थकलो परंतु काहीच परिणाम होत नाही अशा बोलणाऱ्या स्वतःकडे बघावे. आत्मविश्वासाने केल्यास स्वतःच्या निश्चिततेचे सापेक्ष पटेल. भलेही तुम्ही बोलू नका किंवा कमी बोला, पण कार्याला तल्लीन व्हा. थोड्या दिवसात असे दिसून येईल की लोकांना सांगत तुमच्याकडे आकर्षित होत आहे. म्हणून बोला कमी परंतु सत्कृत्य अधिक करा, कारण बोलण्याचा प्रभाव हा क्षणिक असतो, सत्कार्याचा प्रभाव कायमचा असतो. मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असला तर तो शंभरपट कामे करून घेतो आणि इतके जास्त काम करून घेतो की आश्चर्यच वाटावे. आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या विराट प्रमाणात साहित्य साहित्य लिहिण्याचा इतकेच आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली त्या पूर्ण प्रणालीचा हा ध्यास आहे. काय करावे? परिस्थिती तुम्हाला अनुकूल नाही, तुम्हाला कोणी मदत करीत नाही, काही विशेष करण्याची संधी आम्हाला प्राप्त होत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी करीत राहिले तरी आपल्याला दोषांचे खापरी इतरांच्या माती फोडण्याच्या अशा तक्रारीमुळे मनाला मोठ समाधान लाभू शकते. स्वतःच्या वर्तमान परिस्थिती करता लोक कधी नशिबाला दोष देतात तर कधी देवसमंत नाक घासतात. या सर्वांचे कारण म्हणजे आमचा स्वतःवरचा विश्वास नसतो. दुसऱ्यांना सुखी बघून आम्ही परमेश्वराच्या न्यायावरचा शंका घेऊन लागतो. परंतु या सुखी लोकांना किती परिश्रमपूर्वक आपली कामे केली आहेत याकडून आम्ही पूर्णतः दुर्लक्ष करतो. अशी जिद्द आमच्या अंगी आहे का याकडे आम्ही लक्ष द्यावे. कोणत्याही बाबतीत पश्चाताप करीत नाही. त्याने हे आत्मबळ सर्वांच्या मुक्त हाताने सरळपणे प्रदान केले आहे, ज्याच्या बळावर प्रत्येकाला स्वतःची उन्नती करता आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं? हाँ या ना? आइए शुरू करते हैं. अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिलना डुलना बंद करके सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए. बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे. आपका समय शुरू होता है. आपकी हथेली आसमान की ओर, पीठ सीधी है, आंखें बंद है, हाथ पैर के ऊपर रखे हैं. आप मूर्ति बन गए हैं, हिलना डुलना बंद है और आपका ध्यान आती जाती सांसों, सांसें आ रही हैं और सांसें जा रही हैं. कोई प्रयास नहीं करना है, सब कुछ अपने आप हो रहा है. आप सिर्फ आती जाती सांसों को देखते रहिए. अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें.
और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से पैर पे रखें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्जाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। आज हमारे विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं। कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है। इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है। इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है। जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे। मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ। आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं? हाँ या ना? आइए शुरू करते हैं। अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिलना डुलना बंद कर दें सिर्फ 1 मिनट के लिए। स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए। बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे। आपका समय शुरू होता है अब। आपकी हथेली आसमान की ओर, पीठ सीधी है, आंखें बंद है, हाथ पैर के ऊपर रखे हैं। आप मूर्ति बन गए हैं, हिलना डुलना बंद है और आपका ध्यान आती जाती सांसों पर। सांसें आ रही हैं और सांसें जा रही हैं। कोई प्रयास नहीं करना है, सब कुछ अपने आप हो रहा है। आप सिर्फ आती जाती सांसों को देखते रहिए। अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आंखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू।